श्री स्वामीराज माऊली. श्री स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्यानंतर बाळप्पा महाराजांनी अनेक ठिकाणची भ्रमंती केली आणि अनेक ठिकाणी त्यांच्याकडून स्वामी समर्थ महाराजांच्या मठांची स्थापना सुद्धा झाली. असाच एकदा बाळप्पा महाराज विलासपूरला गेलेले असताना त्यांची एका गृहस्थाची भेट झाली आणि त्यांनी चक्क त्यांची नोकरी सोडून गुरुसेवा करण्याची आज्ञा केली. भक्तांनो, आता 2च दिवसांनी गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे गुरु आपल्याला कसा मिळतो याचं एक उत्तम उदाहरण सांगणारा हा एपिसोड आजचा ठरेल. आपला गुरु आपल्याला कधी शोधता येत नाही, उलट तोच आपल्याला शोधत असतो. आणि असं काय घडत असतं की आपली आणि आपल्या गुरूंची भेट ही घडतेच घडते. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तांनो, आजचा जो हा एपिसोड आहे हा खरं गुरु शिष्याच्या भेटीचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि यंदाच्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हा आपण एपिसोड करतोय असं म्हटलं तरी चालेल. भक्तांनो, सांगितल्याप्रमाणे बाळप्पा महाराजांनी स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांची स्वतःची भ्रमंती सुरू केली. ते अनेक ठिकाणी गेले आणि त्या ठिकठिकाणच्या भाविकांना एकत्र आणून त्यांनी जणू स्वामी महाराजांचा एक प्रचारच केला. 1900 साली बाळप्पा महाराज जालना मूर्तिजापूरला गेले होते. तिथूनच ते विलासपूरला गेलेले असताना नारायणराव बानेरकर उर्फ संगीत, म्हणजे त्यांचं आडनाव संगीत सुद्धा आहे, हे त्यांच्या दर्शनाला आले. बाळप्पांच्या ते दर्शनाला आले काय आणि बाळप्पाने त्यांना पाहताच एक फरमान सोडलं. अरे इथे नारायणा, काय चाललंय तुझं? त्या गोऱ्यांची नोकरी सोड आणि गुरुसेवेला लाग. नारायणरावांना रेल्वेमध्ये उत्तम नोकरी होती. ते प्रापंचिक होते. ते भाविक असले तरी ते प्रापंचिक सुद्धा होते. त्यामुळे आपली चांगली नोकरी सोडून गुरुसेवा करावी हे काय त्यांना पटलं नाही आणि त्यांना स्वतःचे असे गुरु नव्हते सुद्धा. त्यामुळे तेवढ्यापुरता बाळप्पाने होकार त्यांनी दिला खरा, पण त्यांनी हा विषय काय गांभीर्याने घेतला नाही. भक्तांनो, असे 2-3 दिवस गेले आणि एक दिवस दरवाजा लावून आपल्या खोलीमध्ये झोपलेले असताना रात्रीच्या सुमारास त्यांना एक आकृती घरामध्ये दिसली. ती आकृती प्रसन्न होती. त्या आकृतीच्या भोवती खूप छान असा प्रकाश होता. नारायणरावांना जाग आली. तो घरभर नुसता सुगंध पसरलेला. त्यांना कळेना की नेमकं कोण आहे. आपण दरवाजाला कडी लावून आतमध्ये झोपलेलो असताना हे घराच्या आतमध्ये आलेच कसे? ते डोळे पुसतच त्यांच्याकडे पाहत होते. त्या आकृतीमधल्या त्या सत्पुरुषांनी त्यांना सांगितलं, अरे मग काय विचार काय केलास? गुरुसेवा करणार ना? नारायणरावांना वाटलं आपल्याला भास आहे मनामध्ये, तेच तर आपल्या घोळत चाललेलं आहे इतके दिवस. बहुतेक आपल्याला भास झालेला आहे. नारायणरावांनी ह्या खेपेस सुद्धा ते इतकं गांभीर्याने घेतलंच नाही. पण दुसऱ्याच दिवशी काहीतरी निमित्त होऊन त्यांचं पुन्हा बाळप्पांकडे जाणं झालं आणि पुन्हा बाळप्पा त्यांना बघून म्हणाले, अरे आता ती कशी तुला आठवण करून द्यायची? काल अगदी मध्यरात्री येऊन सुद्धा मी तुला आठवण दिलीच ना रे. चल आता गुरुसेवेला लाग. बाळप्पांचे हे शब्द ऐकून नारायणराव तर अक्षरशः चकित झाले आणि त्याने बाळप्पांचे पायच पकडले. बाळप्पा हे स्वामी महाराजांचे खूप लाडके भक्त होते. त्यामुळे महाराजांचं आणि त्यांचं संधान एक कायम होतं. बाळप्पाने नारायणरावांना जवळ घेतलं आणि म्हणाले, अरे मी तुझा गुरु नाही बरं का. तू सर्वप्रथम तुझी नोकरी सोड आणि मी सांगतो त्या गुरुकडे जातो, तिथे बसलेला तुझी वाट बघतोय. असं सांगून बाळप्पा महाराजांनी या नारायणरावांना त्यांच्या गुरूंचं नाव सांगितलं. तुझे गुरु शिवानंद आहेत बरं का, आणि ते उमरेडला तुझी वाट बघत बसलेले आहेत. हे सर्व काय ऐकून ही काय सगळ्या घटनेच्या नंतर नारायणरावांना अशी काय उपरती झाली
का लागेच दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि बाळप्पांनी सांगितलेल्या त्या उमरेड गावामध्ये गेले. उमरेडला शिवानंद महाराज होते. आता हे शिवानंद महाराज म्हणजे सदाशिव परमाळे बरं का. वयाच्या 16व्या वर्षी त्यांना काय ती उपरती झाली आणि त्यांनी घरच सोडलं. ते थेट सज्जनगडावरती गेले आणि सज्जनगडावरती त्यांनी अशी काही सेवा आणि साधना केली की त्यात त्यांनी 18 वर्ष सज्जनगडावरती राहून त्यांनी सगळी ती सेवा केली. भक्तगण त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी सज्जनगड सोडलं आणि सज्जनगड सोडून ते सगळीकडे त्यांची भ्रमंती करत करत ते अक्कलकोटला पोचले. स्वामी समर्थ महाराज त्याला समाधिस्थ झाले होते बरं का. त्याला स्वामी समर्थ महाराज देहस्वरूपी अक्कलकोटात नव्हते. हे सदाशिव परमाळे जे काय तिथून सज्जनगडावरनं निघाले ते मजल दर मजल करत तिथे अक्कलकोटात पोचले आणि अक्कलकोटामध्ये हक्याच्या हनुमानाच्या तिथे जाऊन ते राहिले. भक्तगण, हक्याच्या हनुमानावरती सुद्धा आपण एक एपिसोड केलेला आहे. असं म्हणतात की तो हाकेला पावणारा हनुमान म्हणून तो हाक्याचा हनुमान. या हनुमानाच्या तिथे देवळाच्या इथे खाली एक गुफा सुद्धा आहे, ज्या गुफेमध्ये बाळप्पा महाराजांनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. स्वामी महाराजांच्या सांगण्यावरनं सदाशिव परमाळे तिथेच गेले. तिथे जाऊन ते स्वामी महाराजांची त्यांनी काही दिवस साधना केली. बाळप्पा महाराजांची आणि त्यांची तिथेच भेट झाली बरं का. या हक्याच्या हनुमानाच्या तिथे या सदाशिव परमाळेंना स्वामी समर्थ महाराजांचं सदैव दर्शन घडलेलं आहे आणि ह्याच ठिकाणी बाळप्पांनी त्यांना संन्यास दिला. सदाशिव परमाळ्यांचे स्वामी शिवानंद महाराज झाले. इथून बाळप्पांनी त्यांना सांगितलं, आता इथून सुद्धा निघा, तुम्ही तुमच्या पुढे भ्रमंतीला जा. अक्कलकोटमध्ये या सदाशिव परमाळ्यांना स्वामी महाराजांचं सदैव दर्शन झालं होतं. त्यामुळे आता तर त्यांची वृत्ती पूर्वीपेक्षा पार पलटलेली. ते त्यांच्या देहस्वरूपात असले तरी त्यांचं चित्त परमानंदात होतं. आता लोक त्यांना शिवानंद स्वामी म्हणून ओळखत होते. त्यांनी अक्कलकोट सोडलं. पुन्हा मजल दर मजल करत फिरत फिरत ते उमरेड गावी आले आणि या उमरेड गावातच ते कायमचे विसावले. ते नेहमी ओम नमः शिवायचा जप करीत. पंथभेद त्यांना मान्यच नव्हता. ते एकच म्हणायचे की सगळे पंथ एकच आहेत, की आपला पंथ तो परमार्थाचा पंथ, परब्रह्म परमेश्वराचा पंथ. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये वेगवेगळे पंथ असूच शकत नाहीत. ओम नमः शिवायचा कायम जप आणि मनामध्ये सदोदित स्वामी समर्थ महाराजांचं चिंतन. शिवानंद महाराज या उमरेड गावामध्ये येऊन ते कायमचे राहिले. बाळप्पा महाराज आणि शिवानंद महाराजांचा स्नेह होता. ते एकमेकाला परिचित होते आणि म्हणूनच बाळप्पा महाराजांनी नारायणरावांना त्यांच्याकडे पाठवलेलं. नारायणराव बानेरकर उर्फ नारायणराव संगीत. आता हे संगीत या बानेरकरांना कसं आडनाव मिळालं त्याबद्दल एक थोडक्यात सांगतो बरं का. नारायणरावांचे पूर्वज विलासपूर इथे राहत असत. तिथले राज्यकर्ते सुलतान यांनी विलासपूर येथे एक संगीताची एक सभाचं आयोजन केलं होतं. मोठमोठे गायक वगैरे तिथे आले होते. त्यांना स्वतःला सुद्धा फार गाण्याची आणि संगीताची आवड होती. कितीतरी दिवस त्यांचा तो संगीताचा कार्यक्रम चालला. अखेर त्यांना जेव्हा निरोप देण्याची वेळ आली तेव्हा त्या कलाकार लोकांनी त्यांना विचारलं की तुम्हाला इतकी गाण्याची जर आवड आहे तर तुमच्या राज्यामध्ये कोणी गायक नाही का हो? तेवढ्यात नारायणरावांचे पूर्वज उभे राहिले आणि म्हणाले मी गाऊ शकतो. सुलताने जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तर त्यांनाच कळेनासं झालं हे गातात, कारण ते एकमेकांना परिचित होते. पण नारायणरावांच्या पूर्वजांनी त्या आदल्या रात्रीचं किंवा काही दिवसांपूर्वी त्यांनी जे काही गाणी ऐकलेली, जे काही संगीत ऐकलेलं ते त्यांनी इतकं आत्मसात करून घेतलेलं की ते तिथे त्या सुलतानाच्या दरबारामध्ये गाऊ लागले. त्यांचं गाणं ऐकून सुलतान सुद्धा खुश झाले. एवढे खुश झाले की त्यांना आजपासून तुझं अण्णावं संगीत अशी संगीत ही पदवी बहाल केली. भक्तगण, आणि तेव्हापासून
या बाणेरकर घराण्याला संगीत म्हणून एक आडनाव मिळालं, जोड आडनाव. आज त्यांचे वंशज संगीत हे आडनाव लावतात. नारायणराव आपले गुरुदेव श्री शिवानंद महाराजांच्या सेवेत राहिले. शिवानंद महाराजांच्या सेवेत ते इतके तत्पर असत, इतके लीन असत, इतकी त्यांची एकनिष्ठपणे गुरुसेवा होती का उमरेडचे ग्रामस्थ किंवा तिथले गावकरी लोक सुद्धा त्यांना खूप मानू लागले. त्या गावकऱ्यांची नारायणरावांवरती सुद्धा श्रद्धा बसली. नारायणरावांनी संपूर्ण आयुष्यभर आपली गुरुसेवा केली. बाळप्पा महाराजांच्या आज्ञेनुसार, ती स्वामी आज्ञा समजूनच त्यांनी बाळप्पा महाराजांनी सांगितल्यानुसार आपल्या गुरुसेवेमध्ये जरा सुद्धा कमतरता सोडली नाही. ते सदोदित स्वामी समर्थ महाराजांचं चिंतन करत. कारण त्यांना माहिती होतं आपल्या गुरूंचे गुरु किंवा आपल्या गुरूंचे जे कोणी आराध्य दैवत आहे ते स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे त्या महाराजांच्या सेवेत आणि महाराजांच्या नामस्मरणामध्ये सदोदित अखंडपणे मग्न राहत. असे काही वर्ष लोटली आणि एके दिवशी शिवानंद महाराजांनी समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली. आज उमरेड या गावामध्ये शिवानंद महाराजांची संजीवन समाधी आहे. या शिवानंद महाराजांच्या मठीचा सगळं कारभार जो आहे तो आता नारायणराव पाहू लागले. पाहता पाहता हा स्वामी शिवानंद महाराजांचा जी काही मठी होती त्याचे रूपांतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात झालं. आज उमरेड या गावामध्ये ही वास्तू श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ म्हणून प्रचलित आहे. इथे स्वामी शिवानंद महाराजांची संजीवन समाधी सुद्धा आहे. भक्तगणो, नारायणरावांनी सगळे इथे होत असले सगळे उत्सव अगदी स्वामी जयंतीपर्यंत जे जे उत्सव स्वामी शिवानंद महाराज इथे साजरे करत त्याची परंपरा पुढे नेली. ते सुद्धा तेवढ्याच आपुलकीने आणि तेवढ्याच प्रेमाने हे सर्व उत्सव साजरे करीत. नारायणरावांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा त्यांचे पुत्र आत्मारामजी हे या मठाचा कारभार पाहू लागले. आज हा मठ या संगीत घराण्याच्या नारायणरावांचे वंशजच चालवत आहेत. उमरेड गावातला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ ही स्वामी शिवानंद महाराजांची मठी बरं का. इथे शिवानंद महाराजांना बहुतेकाची बाळप्पा महाराजांनी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दिलेल्या आहेत आणि त्या पादुका माची इथे स्थापना झालेली आहे. भक्तगणो, नारायणराव हे निस्सीम स्वामी भक्त होते. त्यांचे अनेक किस्से आहेत. त्यातला एक किस्सा खास करून तुम्हाला सांगतो. नारायणरावांची परिस्थिती तशी बेताचीच होती. कुटुंबासमवेत ते तिथे उमरेडला राहत होते खरे, पण कधी कधी त्यांची अवस्था अशी व्हायची का उद्या आता आपण जेवायचं काय, मुलाबाळांना उद्या वाढायचं काय, अशी अवस्था असायची. पण त्यांना त्याची कधीच चिंता नव्हती. त्यांना एकच माहिती होतं आपले महाराज काय ते आपल्याला बघतील. आणि भक्तगण, एक दिवशी तर उद्या काय खायचं म्हणजे काही घरामध्ये धान्यच नव्हतं. नारायणराव कुठेतरी बाहेर गेले होते. ते घरी येऊन पाहतात तो काय त्या मातीमध्ये एखाद्या बैलगाडीची कशी खुणा याव्यात तसं तिथून बैलगाडी गेल्यासारखं त्यांना तिथे खुणा दिसल्या जमिनीवरती मातीत. त्यांनी आपल्या बायकोला विचारलं, इथे कोण आलं होतं का गाडी घेऊन? ती बोलली, मी तर घरीच आहे, इथे कोणी आलंच नाही. मग या खुणा कसल्या? तिला सुद्धा ते बघून याची घरावत पडली. ते तिला कळे ना या खुणा कसल्या आहेत. पण नारायणराव जेव्हा घरामध्ये त्यांनी प्रवेश केला, घरी त्याला गेले, त्याला घराच्या कोपऱ्यामध्ये धान्याच्या गोणीच्या गोणी पडल्या होत्या. या गोणी बघून नारायणरावांना अगदी रडूच कोसळलं. कारण ते कळून चुकले होते, हे कोणी नाही, महाराजांनीच आपल्याला सर्व धान्य पाठवलेलं आहे. भक्तगण, स्वामी समर्थ महाराज हे नारायणरावांच्या पाठी कायम राहिले होते. कितीतरी असे प्रसंग आहेत. आणि बाळप्पा महाराज हे स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त. त्यामुळे बाळप्पा महाराजांनी त्यांना जे काही सांगितलं की तुझा गुरु इथे आहे, शिवानंद हे तुझे गुरु आहेत, आणि त्यानुसार त्यांनी आपल्या गुरुची कायम सेवा केली. भक्तगण, नागपूर जवळील उमरेड गावामध्ये कधी जर तुम्ही जाल किंवा नागपूरला जरी गेलात
तरी इथे आवर्जून जा. इथल्या उमरेड गावातल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठाला भेट द्या. तिथे स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त आणि बाळप्पा महाराजांचे स्नेही शिवानंद महाराजांची समाधी आहे, त्या समाधीचं दर्शन घ्या. स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची स्थापना केलेली आहे, त्या पादुकांचं सुद्धा दर्शन घ्या. स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करा, नारायणरावांचं स्मरण करा. नकळत तुमचे हात जोडले जातील आणि मुखात तुमच्या एकच नाम येईल, जे आपण कायम स्वरूपी अखंडपणे आपल्या मनात नामस्मरण चाललेलं असतं. आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.